सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 फेऱ्यांमध्ये आता मतमोजणी होणार आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे। मालवण कणकवली नगरपंचायतीच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष हे एकत्र आहेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिकची माहिती घेतली आहे, पाहूयात। सावंतवाडी येथे दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आणि सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक आहे ती अशा पद्धतीने आता थोड्याच वेळात होणार आहे। त्याच्यासाठी अशा पद्धतीची ही टेबल्स लावण्यात आलेली आहे आणि एकूण जर बघितलं तर नगरपालिका प्रशासन सुद्धा काम करत आहे। माझ्यासोबत इथे अंधारी साहेब आहेत। मला सांगा, कशा पद्धतीने थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे? कशा पद्धतीने ही मतमोजणी होईल? किती फेऱ्यांमध्ये होणार आहे? साधारण 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 5 टेबल लावलेले आहेत आणि 5 टेबलवरती 5 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे। 10 वाजता सुरुवात होणार आहे। एकूण पहिला निकाल किती वाजता येणं अपेक्षित आहे? साधारण पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये पहिल्या 5 प्रभागांचा निकाल येईल। आपण पकडलं तर पहिल्या 1 तासात पहिल्या 5 प्रभागांचा निकाल अपेक्षित आहे। निकाल हा साधारण 1 वाजेपर्यंत सर्व निकाल येण्याची शक्यता आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे। मालवण कणकवली नगरपंचायतीच्या मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष हे एकत्र आलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 नगरपंचायत आणि 3 नगर परिषदेसाठी आज मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीकडे मात्र विशेष म्हणजे कणकवलीकडे लक्ष असताना पाहायला मिळते। संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते मात्र मालवण असेल आणि कणकवली या 2 नगरपंचायतीकडे लागलेलं पाहायला मिळते। विशेष म्हणजे या कणकवलीच्या नगरपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी म्हणजे एकीकडे सर्व पक्ष राजकीय सर्व एकत्र पक्ष आलेले पाहायला मिळाले, तर नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा देखील सामना जो आहे तो मात्र याच कणकवली शहरामध्ये निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता। आणि तिकडे जर पाहिलं तर मालवणमध्ये सुद्धा देखील नितेश राणे यांनी पैशाची बॅग देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून दिली होती, त्यामुळे तिथे सुद्धा देखील हाय व्होल्टेजची निवडणूक जी पाहायला मिळाली होती। त्यामुळे संपूर्ण लक्ष जे आहे ते मात्र 2 निवडणुकींकडे मात्र सिंधुदुर्गामध्ये प्रामुख्याने असलेलं पाहायला मिळतं, ते म्हणजे मालवण असेल आणि कणकवली। त्यामुळे बघावं लागणार नक्की हा सामना कोणाच्या बाजूने जे कौल जो आहे तो मात्र जनता देते। कॅमेरामन सुमित गजनेसह अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।